नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पारंपरिक चवीची मल्टीग्रेन भाकरी आणि त्याचबरोबर गवारीचा ठेचा. ही रेसिपी अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट जी आहे. गवार न खाणारी अगदी आवडीने खातील अशा प्रकारे जर आपण गवारीचा ठेचा बनवला तर. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण गवारीचा ठेचा बनवूया. इथे मी 1 वाटी गवार मोडून नंतर गरम पाण्यात साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थितपणे बॉईल करून घेतली आहे. त्यामुळे त्याचा उग्र वास व्यवस्थितपणे निघून जातो. आता गवार भाजून घेत असताना आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. तेलामुळे आपण ही गवार व्यवस्थितपणे भाजून घेतल्यामुळे ह्या गवारीच्या ठेच्याला फारच चव अप्रतिम अशी येते. जर तुम्हाला तेल घालायचे नसेल तर स्किप करू शकता. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटे आपण ही गवार तेलामध्ये मीडियम गॅस करून व्यवस्थितपणे परतून घेऊया. त्याचा रंग पूर्णपणे बदलला पाहिजे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता गवारीचा रंग बदलला आहे आणि गवार व्यवस्थितपणे शिजली आहे, थोडीशी नरमही झाली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया. त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 2 ते 3 इथे हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे भाजलेले घेतले आहेत. आता हे सर्व जिन्नस पुन्हा 1 ते 2 मिनिटे मीडियम गॅस करून व्यवस्थितपणे परतून घेऊया. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि गवारही अगदी व्यवस्थितपणे नरम अशी झाली आहे. आता आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हे ठेच्याचे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर आपण मिक्सर चालू बंद करत अगदी पल्स मोडमध्ये हा ठेचा बनवून घेणार आहोत. आता हे मिश्रण बाजूला ठेवूया. गवारीचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेत आहे. आता लगेचच आपण मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. थोडे जाडसरच मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण गवारीचा ठेचा परफेक्ट असा तयार करून घेतला आहे. हे मिश्रण तुम्ही खलबत्त्यात कुटूनही घेऊ शकता. आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाला चमचमीत आणि बघता क्षणी खावासा वाटणारा असा गवारीचा ठेचा. आता लगेचच आपण भाकरी बनवायला घेऊया. तर मल्टीग्रेन भाकरीसाठी इथे आपण उकड काढून घेणार आहोत. आता गॅसवर इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया आणि चिमूटभर मीठ घालूया. 1 वाटी जर मल्टीग्रेन आटा असेल तर त्यासाठी मी 1 वाटी पाण्याचा वापर करत आहे. आता पाण्यात मीठ घातल्यावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेऊया आणि पाण्याला दणदणीत उकळी येऊ देऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता पाण्याला दणदणीत उकळी आली आहे. 1 वाटी मल्टीग्रेन आटा त्यामध्ये घालूया, म्हणजेच भाकरीचे पीठ घालूया. यामध्ये आपण ज्वारी, बाजरी आणि नाचणी समप्रमाणात घेऊन गिरणीवर दळून आणले आहे. आता अशा प्रकारे पाण्यात घातल्यावर व्यवस्थितपणे पीठ एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थितपणे गोळा व्हायला पाहिजे आणि म्हणजे कढईपासून पीठ वेगळे झाले पाहिजे, म्हणजे उकड अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे हे समजावे. आता आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून ह्या पिठाला एक दणदणीत वाफ येऊ देऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. साधारणतः 2 मिनिटे आपण व्यवस्थितपणे उकड काढून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आपण भाकरीसाठी उकड काढून घेतली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही उकड आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडीशी कोमट करून घेऊया. थोडीशी कोमट म्हणजे हाताला सोसेल इतपत झाली की नंतर व्यवस्थितपणे मळून घ्यायची आहे, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. त्यानंतर पीठ थोडेसे कोमट असतानाच मी अगदी व्यवस्थितपणे मळून घेतले आहे. आता लगेचच पुन्हा पीठ अगदी एकसारखे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजेच मळून घ्यायचे आहे. आता लगेचच आपण भाकरी लाटून घेणार आहोत. इथे मी भाकरी थापून अजिबात घेणार नाही आहे. 9 शिक्क्यांसाठी ही रेसिपी आहे. या एवढ्या पिठामध्ये मी 2 मोठ्या भाकऱ्या तयार करून घेणार आहे. अजिबात छोट्या भाकऱ्या तयार करून घेणार नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छोट्या मोठ्या जशा हव्या आहेत त्याप्रमाणे भाकऱ्या तयार करून घेऊ शकता. आता उडणा अशा प्रकारे पिठात व्यवस्थितपणे घोळून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने भाकरी लाटून घेऊया. अगदी व्यवस्थितपणे कडेने हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी व्यवस्थितपणे फुगते. पाहू शकता भाकरी व्यवस्थितपणे मी हलक्या हाताने लाटून घेतली आहे. आता ही भाकरी मी भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर अगदी
तवा व्यवस्थितपणे गरम करून घेतला आहे. तव्यावर भाकरी घातल्यावर आपण लगेचच त्यावर पाणी लावून घेऊया आणि व्यवस्थितपणे पाणी लावून घेतल्यावर गॅस आता इथे मीडियम ठेवून आपण पाणी व्यवस्थितपणे थोडेसे सुकवून घेऊया. जास्त पाणी वरती जे लावलेले आहे ते सुकवून घ्यायचे नाही. फक्त थोडीशी आपण भाकरीचे वरचे जे पाणी लावलेले आहे ते सुकवून घेतल्यावर आता हलक्या हाताने भाकरी अशा प्रकारे पलटून घेऊया. हलक्या हाताने भाकरी पलटून घेतल्यावर अजिबात आपण झारा किंवा चमचा लावणार नाही आहोत. आता भाकरी व्यवस्थितपणे एकसारखी भाजून घेणार आहोत. म्हणजे एक बाजू अगदी खरपूस भाजून घेतल्यावर आलटून पालटून दोन्ही बाजूनी भाकरी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. पाहू शकता एक बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस मी भाजून घेतल्यावर पलटून घेतली आहे. पाहू शकता अगदी टम्म फुगलेली अशी आपली मल्टीग्रेन भाकरी तयार झाली आहे. अशा प्रकारे दाबून दाबून सर्व कडा भाकरीच्या भाजून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती टम्म फुगलेली आणि मऊसूत अशी भाकरी आपण तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे जर उकड काढली तर भाकरी अगदी परफेक्ट अशी मऊसूत तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते. अशा प्रकारे बलून सारखी आपण भाकरी तयार करून घेतली आहे. आता दोन्ही भाकऱ्या अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया. भाकरी तयार करून घेतल्यावर आता लगेचच आपण जो गवारीचा ठेचा तयार करून घेतला आहे, गरमागरम भाकरी बरोबर जो गवारीचा ठेचा तयार करून घेतला आहे लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी मल्टीग्रेन भाकरी, त्याबरोबर अगदी चविष्ट बघता क्षणी खावासा वाटणारा गवारीचा ठेचा. गवार न खाणारेही अगदी आवडीने खातील इतकी झटपट गवारीचा ठेचा आणि मल्टीग्रेन भाकरी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.